जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाचा विचार करतो ना, हं, तेव्हा साहजिकच आपण एका प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा करतो. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगसारखी अचूकता. विज्ञानात ती स्पष्टता असते आणि आणि ती स्पष्टता आपल्याला एक प्रकारचा दिलासा देते. मानवी मेंदूला ना गोष्टी अशा डोळ्यासमोर स्पष्ट दिसलेल्या आवडतात. पण गंमत अशी आहे की जेव्हा इतिहास आणि आणि विशेषतः इतिहास लेखन किंवा ज्याला आपण हिस्टोरिओग्राफी म्हणतो, त्या जगात आपण प्रवेश करतो ना, हं, तिथे असं कोणतंही एकच एक सत्य नसतं. अगदी बरोबर. आपण अशा एका निदान क्षेत्रात प्रवेश करतो जे अत्यंत धूसर आणि गुंतागुंतीचं आहे. म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना घडते, पण ती घटना कागदावर कशी उतरते हे पूर्णपणे ती लिहिणाऱ्याच्या हातात असतं. होय, आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा एका वेगळ्याच वळणावर जाणार आहे. आजचा आपला विषय आहे भारतीय इतिहास लेखनाची परंपरा. क्या बात आहे. आणि या चर्चेचा उद्देश केवळ इतिहासात काय घडलं हे पाहणं नाहीये. म्हणजे तारखा आणि लढायांच्या पलीकडे जाऊन तो इतिहास कोणी लिहिला, का लिहिला आणि कोणत्या दृष्टिकोनातून लिहिला हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. माहितीच्या या महापुरात जे काही वाचायला किंवा ऐकायला मिळतं त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याआधी तो माहितीचा स्रोत तपासणं किती गरजेचं आहे हे यातून समोर येतं. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. अगदी सुरुवातीपासून. म्हणजे प्राचीन काळात हे कसं सुरू झालं? जर प्राचीन भारताचा विचार केला, तो सुरुवातीला इतिहास हा लिखित स्वरूपात नव्हता. तो मौखिक परंपरेने जतन केला जायचा. अच्छा, म्हणजे पाठांतराने. हो, पूर्वजांचे पराक्रम किंवा सामाजिक बदल, देवदेवतांच्या कथा, या सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराच्या आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जायच्या. त्यानंतर मग हडप्पा संस्कृतीचा काळ येतो. हं? त्यांच्या मुद्रांवर आपल्याला एक विशिष्ट लिपी दिसते, ज्याचा अर्थ असा की भारतीयांना इसवी पूर्व 3ऱ्या सहस्त्रकातच लिहिण्याची कला अवगत होती. पण दुर्दैवाने ती लिपी आपण अजूनही वाचू शकलेलो नाहीये. ती एक प्रकारची म्हणजे एक न सुटलेलं कोडच आहे. होय, ते एक रहस्यच आहे. मग आपल्याला खऱ्या अर्थाने वाचता येण्याजोगा लिखित इतिहास कुठून मिळतो? तो मिळतो इसवी पूर्व 3ऱ्या शतकातून. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख आणि स्तंभलेख हे भारतातील सर्वात जुने ज्ञात लिखित दस्तऐवज मानले जातात. बरं, आपल्या या स्रोतांचा अभ्यास करताना मला एका विशिष्ट ताम्रपटाने विचार करायला भाग पाडलं. तो उत्तर प्रदेशातील सोहगौडा ताम्रपट. हो, सोहगौडा ताम्रपट अत्यंत महत्वाचा आहे तो. मौर्य काळातील हा ताम्रपट ब्राह्मी लिपीत आहे. आता सहसा प्राचीन इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फक्त राजांचे विजय आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा येतात ना. बरोबर. पण या ताम्रपटावर चक्क एका धान्याच्या कोठाराचं चित्र आहे. म्हणजे दुष्काळाच्या वेळी धान्याचं वाटप अत्यंत काळजीपूर्वक कसं करावं ह्याचा तो एक अधिकृत राजेशाही आदेश आहे. बापरे. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी दुष्काळ व्यवस्थापनासारख्या प्रशासकीय गोष्टींची एवढी अचूक नोंद ठेवली जात होती. हे खरोखरच अचंबित करणारं आहे. हेच तर इतिहास लेखनाचं खरं सामर्थ्य आहे. म्हणजे पहिल्या शतकापासून तर नाणी, धातूच्या मूर्ती, शिल्पे आणि ताम्रपट यांच्यावरही नोंदी मिळू लागल्या. यातून राजांच्या वंशावळी किंवा राज्यांचा विस्तार, हवामान आणि अगदी तत्कालीन सामाजिक रचनेची माहिती मिळते. म्हणजे प्राचीन शिलालेख असोत किंवा नंतर 7व्या शतकात बाणभट्टाने लिहिलेलं हर्षचरित असो, ते सगळे तत्कालीन लेखकांनी काढलेले स्केचेस आहेत. अगदी बरोबर. आणि मध्ययुगात या स्केचिंगला किंवा विस्तृत इतिहासलेखनाला म्हणूया एक नवीनच आणि अधिक प्रगल्भ परिमाण मिळालं. 12व्या शतकात कल्हण याने काश्मीरचा इतिहास सांगणारा राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. राजतरंगिणी. हां. हो, आणि आधुनिक इतिहास लेखनाच्या संकल्पनेच्या तो अत्यंत जवळ जाणारा ग्रंथ आहे. म्हणजे त्याने फक्त ऐकीव गोष्टी लिहिल्या नाहीत. अजिबात नाही. कल्हणने केवळ कथांवर विश्वास ठेवला नाही, तर शिलालेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष आणि जुने दस्तऐवज अशा अनेक स्रोतांची कठोर चिकित्सा करून तो इतिहास लिहिला. त्याने पुराव्यांची छाननी केली. बापरे, म्हणजे 12व्या शतकात एवढा रिसर्च. होय, झियाउद्दीन बर्णी त्याने तारीख ए फिरूजशाही या ग्रंथात तर राजाच्या चुका, त्याचं अपयश आणि त्याच्या चुकीच्या धोरणांचीही नोंद तितक्याच प्रामाणिकपणे ठेवली पाहिजे. बापरे, एकाधिकारशाही असलेल्या राजवटीत सत्य लिहिण्याचं हे धाडस खरोखरच कौतुकास्पद होतं. मुघल काळातही आपल्याला असे वेगळे प्रवाह दिसतात. म्हणजे बाबरने तुझुकी बाबरी हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं.
त्यात फक्त त्याने लढलेल्या लढायांची माहिती नाहीये बरं का, तर त्याने ज्या ज्या प्रदेशांचा प्रवास केला, तिथली स्थानिक अर्थव्यवस्था, तिथल्या चालीरीती, अगदी तिथल्या वनस्पती आणि फुलांचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण त्याने नोंदवून ठेवलं आहे. क्या बात है. आणि याच काळात आपल्या महाराष्ट्रात बखर हा इतिहास लेखनाचा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार उदयाला आला. शिवाजी महाराजांच्या काळातील सभासद बखर असो किंवा पानिपतच्या युद्धाची सविस्तर माहिती देणारी भाऊसाहेबांची बखर असो, हो. यातून तत्कालीन राजकीय घडामोडींचा एक महत्त्वाचा दस्तऐवज तयार झाला. पण भारतीय इतिहास लेखनाच्या या समृद्ध परंपरेनंतर एक अतिशय गुंतागुंतीचा टप्पा येतो. अच्छा, कोणता? जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता येते आणि आणि ते आपला इतिहास त्यांच्या चष्म्यातून लिहू लागतात. इथे कोणती कथा कोण सांगत आहे हा मुद्दा अत्यंत कळीचा ठरतो. नक्कीच. अलेक्झांडर कनिंगहॅम, जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे पहिले सरसंचालक होते, आणि सर जॉन मार्शल, ज्यांच्या काळात हडप्पाचा शोध लागला, होय. यांचं पुरातत्वीय योगदान मोठं आहे यात शंकाच नाही. जमिनीखालचा इतिहास त्यांनी शोधून काढला, पण लिखित इतिहासाच्या बाबतीत चित्र पूर्णपणे वेगळं होतं. होय, आणि त्यालाच आपण वसाहतवादी इतिहास लेखन किंवा कोलोनियल हिस्टोरिओग्राफी म्हणतो. आता जेम्स मिल याने 1817 मध्ये द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा 3 खंडांचा ग्रंथ लिहिला. बरोबर. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासावर लिहिलेलं हे पहिलं पुस्तक. पण यात भारतीय संस्कृतीबद्दलचा पूर्वग्रह अगदी स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे हे असं झालं की एखाद्या चोराने तुमच्या घरात घुसून तुमच्याच घराचा इतिहास लिहावा. ग्रँड डफने अ हिस्ट्री ऑफ मराठाज लिहिलं, त्यातही हेच दिसतं. अगदी. भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याचा, भारतीयांना मागासलेले ठरवण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. थोडक्यात सांगायचं तर भारतीय लोक असभ्य आहेत आणि आम्ही ब्रिटिश त्यांना सुधारण्यासाठी, त्यांच्यावर राज्य करण्यासाठीच आलो आहोत. होय, हेच त्यांना दाखवायचं होतं. हे त्यांना या इतिहास लेखनातून सिद्ध करायचं होतं. पण त्याचवेळी युरोपियन विद्वानांचा एक दुसरा गटही होता बरं का, ज्यांना पूर्वेकडील देशांबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रचंड कुतूहल होतं. अच्छा. हो, त्यांना प्राच्यविद्यावादी किंवा ओरिएंटलिस्ट म्हटलं गेलं. सर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये कोलकात्यात एशियाटिक सोसायटी स्थापन केली, ज्यामुळे प्राचीन भारतीय साहित्याच्या अभ्यासाला गती मिळाली. फ्रेडरिक मॅक्स मुलरसारख्या विद्वानांनी तर संस्कृत भाषेचा इतका सखोल अभ्यास केला की त्यांनी हितोपदेश आणि ऋग्वेदाचं जर्मन भाषेत भाषांतर केलं. असं मानलं जातं की त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल खरोखरच आदर होता. बरं, इथे मला थोडं थांबून एक प्रश्न विचारावाचा वाटतो. हो, बोला ना. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं की त्यांनी आपल्या ग्रंथांचे भाषांतर केले, प्राचीन साहित्याला आदर दिला. पण जरी या प्राच्यविद्यावादी विद्वानांना भारतीय भाषेबद्दल आदर असला, तर शेवटी ते एका साम्राज्यवादी सत्तेचेच प्रतिनिधी नव्हते का? म्हणजे एखाद्या देशावर सत्ता गाजवायची असेल तर त्या देशाची संस्कृती आधी समजून घ्यावी लागते. त्यांच्या ह्या अभ्यासामागे आणि आदरामागे तोच हेतू दडलेला नव्हता कशावरून? हा अत्यंत भेदक आणि अचूक मुद्दा आहे, आणि आधुनिक विश्लेषकांनी नेमका हाच धागा पकडला आहे. जर आपण एडवर्ड सईद या अभ्यासकाच्या विचारांचा संदर्भ घेतला ना, तर त्यांनी हे अतिशय स्पष्टपणे मांडलं आहे की या प्राच्यविद्यावादी विद्वानांच्या अभ्यासामागे ब्रिटिशांचे छुपे साम्राज्यवादी हितसंबंध दडलेले होते. नॉलेज इज पॉवर, म्हणजे ज्ञान हीच सत्ता आहे. बरोबर. त्यांना भारतातील समाजावर राज्य करायचं होतं, आणि त्यासाठी इथली संस्कृती, इथला धर्म आणि इथल्या लोकांची मानसिकता समजून घेणं त्यांना राजकीयदृष्ट्या गरजेचं होतं. तो आदर निव्वळ निखळ नव्हता, तर तो एक राजकीय दावपेच होता. बापरे. आणि इथेच कथानकाला एक मोठं वळण मिळतं. जेव्हा इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय अभ्यासकांना हे लक्षात आलं की ब्रिटिश इतिहासकार आपल्या इतिहासाची कशी मोडतोड करत आहेत, होय, तेव्हा त्याने एक जोरदार वैचारिक पलटवार केला. त्याला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन किंवा नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी म्हणतो. अगदी. महाराष्ट्रात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी या पक्षपाती इतिहास लेखनाला कडाडून विरोध केला. आणि विका राजवाडे यांचं योगदान तर ऐतिहासिक आहे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाचे तब्बल 22 खंड संपादित केले. पण त्यांनी हे कसं केलं? ते केवळ एका जागी बसून लिहित नव्हते. त्यांनी गावोगावी प्रवास केला, जुनी पत्रे, तहनामे आणि कागदपत्रे गोळा केली. कारण त्यांचा ठाम विश्वास होता की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. क्या बात है. त्यांच्या मते इतिहास म्हणजे केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्ता मिळवण्यासाठी केलेली कट कारस्थाने नव्हेत, तर तो भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण चित्र असावा.
त्यासाठी त्यांनी काळ, स्थळ आणि व्यक्ती हे 3 घटक अत्यंत महत्वाचे मानले. आणि याच राष्ट्रवादी इतिहास लेखनाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक प्रचंड मोठी वैचारिक ऊर्जा दिली. विदा सावरकर यांचं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. होय. ब्रिटिश इतिहासकार 1857च्या उठावाकडे केवळ एक शिपायांचे बंड म्हणून पाहत होते, पण सावरकरांनी त्याला पहिले स्वातंत्र्य समर म्हणून देशासमोर मांडलं. या राष्ट्रवादी प्रेरणेतून मग प्रादेशिक इतिहास लेखनालाही गती मिळाली. संपूर्ण देशाचाच नाही तर वेगवेगळ्या राज्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र इतिहास समोर येऊ लागला. राष्ट्रवादी इतिहासाने भारतीयांचा हरवलेला अभिमान जागृत केला हे खरं असलं तरी अनेकदा या प्रक्रियेत काही अभ्यासकांकडून एक त्रुटी राहिली. कोणती त्रुटी? इतिहासात जे चुकीचं घडलं त्याकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती यातून निर्माण झाली असा आक्षेपही घेतला जातो. हा. आणि म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनात एक खूप मोठा आणि आवश्यक बदल घडलेला दिसतो. बरोबर. देश स्वतंत्र झाल्यावर केवळ राजे, महाराजे, राजवाडे आणि युद्धे या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाचा इतिहास शोधण्याची गरज निर्माण झाली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हजारो वर्ष समाज कोण घडवत होतं? शेतकरी, कामगार, स्त्रिया. पण त्यांचा इतिहास कुठेच नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळात इतिहासाची पुनर्मांडणी करणारे 3 नवीन प्रवाह प्रामुख्याने पुढे आले. बरं. पहिला म्हणजे मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी दृष्टिकोन इतिहासाकडे कसा पाहतो? म्हणजे राजांच्या लढायांऐवजी ते कोणत्या गोष्टीला महत्त्व देतात? मार्क्सवादी इतिहासकार राजा कोण होता यापेक्षा समाजातील उत्पादनाची साधने कोणाच्या मालकीची होती याकडे लक्ष देतात. उत्पादन पद्धती आणि त्यामुळे समाजात निर्माण होणारा वर्गसंघर्ष, ज्याला आपण क्लास स्ट्रगल म्हणतो, हा त्यांच्या अभ्यासाचा गाभा असतो. एखादी ऐतिहासिक घटना समाजातील तळागाळातील लोकांवर कसा परिणाम करते हे ते पाहतात. भारतात दामोदर कोसंबी आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी यावर विपुल लेखन केलं. डांगे यांच्या प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या पुस्तकात हा दृष्टिकोन अत्यंत स्पष्टपणे दिसून येतो. आणि यातूनच मग आणखी एका महत्त्वाच्या प्रवाहाचा जन्म झाला. वंचित किंवा उपेक्षितांचा इतिहास, ज्याला सबॉल्टन हिस्ट्री म्हणतात. होय, सबॉल्टन हिस्ट्री. जे लोक सत्तेच्या तरेखाबाहेरीत, ज्यांना कायम दाबून ठेवलं गेलं, त्यांचा इतिहास. इटालियन विचारवंत एंटोनियो ग्रामशी याने ही संकल्पना मांडली आणि भारतात रणजित गुहा यांनी त्याला एका महत्त्वाच्या विचारधारेचं रूप दिलं. पण हे पाश्चात्य नाव येण्यापूर्वीच भारतात याची सुरुवात झाली होती ना? अगदी बरोबर. सबॉल्टन हा शब्द भारतात रुजण्यापूर्वीच महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील आणि शोषित लोकांचा इतिहास अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. होय. महात्मा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकात धर्माच्या नावाखाली स्त्रिया आणि शूद्रांचं कसं शोषण झालं याचा इतिहास उलगडून दाखवला. त्यांनी प्रस्थापित इतिहासाला थेट आव्हान दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वे द शूद्राज आणि द अनटचेबल्स यांसारख्या ग्रंथांमधून भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत दलित वर्गाचे असलेलं अत्यंत मोलाचं योगदान समोर आणलं. बरोबर आहे. या वर्गाकडे वसाहतवादी आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही इतिहासकारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. आंबेडकरांनी तो इतिहास केंद्रस्थानी आणला. आणि याच दुर्लक्षित घटकांपैकी एक सर्वात मोठा गट म्हणजे समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या स्त्रिया. पुरुषप्रधान इतिहास लेखनातून स्त्रियांच्या योगदानाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे वगळलं गेलं होतं. त्यातूनच स्त्रीवादी इतिहास लेखन पुढे आलं. हे अत्यंत आवश्यक होतं. 19व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी एक जबरदस्त पाऊल उचललं. 1882 मध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन मानलं जातं. बापरे, 1882? हो. फक्त विचार करा, 1882 सालच्या समाजात एका स्त्रीने पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि जातीव्यवस्थेवर इतका कडाडून प्रहार करणं हे किती धाडसाचं काम असेल. त्यांनी फक्त स्त्रियांचा इतिहास मांडला नाही, तर इतिहास लिहिण्याच्या पुरुषी दृष्टिकोनालाच आव्हान दिलं. क्या बात आहे. त्यानंतर पंडिता रमाबाईंचं द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक आलं आणि स्वातंत्र्योत्तर काळात तर याला अधिक व्यापक स्वरूप मिळालं. मीरा कोसंबी तसेच डॉक्टर शर्मिला रेगे यांसारख्या अभ्यासकांनी स्त्रीवादी इतिहास लेखनाला एका वेगळ्या उंचीवर नेलं. हो.
शर्मिला रेगेंचं काम खूप मोठं आहे. डॉक्टर शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर या पुस्तकातून महाराष्ट्रातील दलित स्त्रियांचा दृष्टिकोन त्यांच्या आत्मचरित्रांवरून अतिशय प्रभावीपणे समोर आणला. थोडक्यात सांगायचं तर जसं पाहणाऱ्याचा चष्मा बदलत गेला तसा तोच इतिहास अधिकाधिक सर्वसमावेशक आणि खरा होत गेला. तर या सगळ्याचे नेमका अर्थ काय होतो? आपण आजच्या या चर्चेत एका खूप मोठ्या कालखंडाचा प्रवास केला. प्राचीन काळातील शिलालेख आणि दुष्काळ निवारणाच्या नोंदींपासून ते मध्ययुगीन बखरींपर्यंत. अगदी. त्यानंतर ब्रिटिशांचा तो पूर्वग्रह दूषित स्वतःचं वर्चस्व सिद्ध करणारा चष्मा, ज्याला भारतीय अभ्यासकांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनातून दिलेलं सडेतोड उत्तर. आणि शेवटी स्वातंत्र्योत्तर काळात राजांच्या राजवाड्यांमधून बाहेर पडून थेट शेतात, कारखान्यात आणि वंचितांच्या झोपडीत पोचलेला मार्क्सवादी, सबॉल्टन आणि स्त्रीवादी इतिहास. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इतिहास ही कोणतीही स्थिर, दगडावर कोरलेली आणि एका जागी थांबलेली गोष्ट नाहीये. ती एक अत्यंत प्रवाही संकल्पना आहे. होय. आजच्या माहितीच्या अतिरेकाच्या काळात, ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो, हे समजून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखादा लेख वाचतो, व्हिडिओ पाहतो किंवा एखादी बातमी ऐकतो, तेव्हा ही माहिती कोणी दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय आहे हे तपासल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं धोक्याचा ठरू शकतं.